Welcome students. Let's see the figures of speech of the poem Cherry Tree by Ruskin Bond. Figures of speech means poetic devices. See the definition of figures of speech. A figurative or a rhetorical language which is used to enhance the beauty of language. Means here in a prose or poetry, poet uses a different type of language having various types of figures. अलंकारयुक्त भाषा असं आपण त्याला म्हणतो. तर त्याला आपण फिगरेटिव्ह लँग्वेज, फिगर्स ऑफ स्पीच ची डेफिनेशन आपण पाहिली. See the first figure in this poem, that is alliteration. See what is meant by alliteration? Alliteration is the repetition of the initial letters or sounds in a series of words. See here, initial letter is important here and again in a single poetic line. See once again, the repetition of the same letter or sound at the beginning of words which creates rhythm, mood and tone. It is called as alliteration, or we can say when an initial sound or an initial letter in a line is repeatedly used, then it forms alliteration. So here two points are important, that is a single line is necessary and the first letter of the word, शब्दाचं पहिलं अक्षर कवितेच्या एकाच ओळीमध्ये जेव्हा एकापेक्षा जास्त वेळा रिपीट होतं तेव्हा त्या ठिकाणी alliteration हा figures of speech होतो. Now see the examples in this poem. alliterationची या कवितेमध्ये अनेक एक्झाम्पल्स आहेत, त्यापैकी काही मी तुम्हाला देते, उरलेली तुम्ही फाइंड करायची आहेत. सी द फर्स्ट एक्झाम्पल, द ग्रास कटर साइड स्प्लिट इट अपार्ट. पा या एक्झाम्पलमध्ये द ग्रास कटर साइड स्प्लिट इट अपार्ट सिंगल लाईन आहे आणि या एकाच लाईनमध्ये शब्दाचं पहिलं अक्षर म्हणजे साईद हा एक शब्द आहे, स्प्लिट हाही एक वेगळा शब्द आहे आणि या दोघांची सुरुवात यस या लेटरने किंवा साऊंडनं झालेली आहे आणि म्हणून अशी जर रचना असेल तर त्यावेळेस ॲलिटरेशन हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. त्यानंतर इथे दुसरं एक्झाम्पल आहे पा, श्रीवल्ड द स्लेंडर stem. It is also a single line and here the first letter C, श्रीवल्डचं यस आहे, स्लेंडरचं यस आहे आणि स्टेमचं यस आहे. So here the sound yes is repeated and so it is called as repetition. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. हा फार सोपा फिगर आहे आणि तो सर्वांना आलाच पाहिजे. नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल, ओनली वेट ॲज वन हू वॉच्ड वॉन्डरिंग व्हाईल टाईम. ही सुद्धा एक सिंगल लाईन आहे आणि यामध्ये कोणता साऊंड रिपीट झालेला आहे? सी वेटचा डब्ल्यू, देन हू वॉच्ड वॉन्डरिंग व्हाईल मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त वेळा, म्हणजे दोनच वेळा आला पाहिजे असं नाही आहे, तर एकापेक्षा जास्त वेळा म्हणजे कमीत कमी दोनदा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा तो प्रत्येक शब्दाचा जरी आला तरी काही हरकत नाही. म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला क्लिअर झालेलं आहे, वेन द फर्स्ट लेटर ऑफ अ वर्ड इन अ सिंगल पोएटिक लाईन इज रिपीटेड मोर दॅन वन, देन it is called as alliteration. Now there are more examples also of this
figure. Just I want to give one more. At the blue blind sky. पहा तुम्ही लगेच तुमचं उत्तर तयार असेल. याच्यामध्ये या ठिकाणी B sound is repeated and so it is alliteration. Now see the next one. Second figure. Alliteration सर्वांना समजलं असेल. It is simple. पण असं जरी असलं तरी दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. इन अ सिंगल पोएटिक लाईन अँड द फर्स्ट लेटर ऑफ अ वर्ड. अक्षर. ओके, शब्दाचं पहिलं अक्षर. नाव सी द नेक्स्ट फिगर, दॅट इज अँटिथेसिस. अँटिथेसिस. अँटी मीन्स अपोजिट अँड थेसिस मीन्स आयडियाज. आता या ठिकाणी अँटिथेसिस हा दोन वेळा होत असतो. म्हणजे सिंगल लाईनमध्ये पण होतो आणि डबल लाईनमध्ये पण होतो. सिंगल लाईन जर असेल तर सिंगल लाईनमध्ये अपोजिट वर्ड्स असतात. ओके, आणि जर डबल लाईनमध्ये तो होत असेल तर अपोजिट आयडियाज असतात. सो फर्स्ट सी द डेफिनेशन ऑफ अँटिथेसिस. अँटिथेसिस, which literally means opposite, is a rhetorical device in which two opposite ideas are put together in a sentence to achieve a contrasting effect. Definition सर्वांना समजले असेल काय आहे. Opposite, and it is a rhetorical device in which two opposite ideas are put together, and for what? To achieve a contrasting effect. It is called as antithesis, or we can say when the two opposite ideas or words are used side by side in a line, then it forms antithesis. एकंदरीत अँटिथेसिस ओळखताना सिंगल लाईनमध्ये पण तो असतो आणि डबल लाईनमध्ये पण असतो. सिंगल लाईनमध्ये असेल तर तुमचं एक्सप्लेनेशन काय पाहिजे? इन दिस लाईन द पोएट युजेस टू अपोजिट वर्ड्स लाईक डॅश डॅश. ओके, तर यामध्ये अपोजिट वर्ड्स आहेत. एक्झाम्पल सहित आपल्याला पाहायचं आहे. डबल लाईन असेल तर अपोजिट आयडियाज असतात. सो अँटिथेसिसची डेफिनेशन सर्वांना समजली असेल. टू अपोजिट आयडियाज और वर्ड्स आर यूज्ड इन अ सिंगल और डबल लाईन ऑल्सो. आता या कवितेमधील एक्झाम्पल आपण पाहूयात. It was very small, 5 months child, lost in the tall grass. पहा, आता या ठिकाणी दोन लाईन तुमच्या समोर आहेत. स्मॉल अँड टॉल हे काही अपोजिट वर्ड्स नाही आहेत. ओके, आणि म्हणून डबल लाईन आहे. वरच्या लाईनमध्ये स्मॉल हा शब्द आहे किंवा ही आयडिया आहे, लहान मूल, आणि टॉल ग्रास. आता या ठिकाणी स्मॉल आणि टॉल ह्या अपोजिट आयडियाज आहेत. एक लहान आहे तर एक उंच आहे, मोठं आहे. ओके, अपोजिट वर्ड्स नाही आहेत, बट हिअर वी हॅव अपोजिट आयडियाज. टू अपोजिट आयडियाज, स्मॉल अँड टॉल, आर पुट टुगेदर फॉर इफेक्ट, अँड सो इट इज ॲज अँटिथेसिस. नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. See in your textbook, rather poor. Find out the line. But richer by. कवितेच्या लाईनमध्ये पहा तुम्ही. हिअर इथे तुमच्या समोर जे वाक्य आहे ते शॉर्टमध्ये दिलेलं आहे मी. बिकॉज पुअर अँड रिचर, वी हॅव टू फोकस ऑन these two ideas. The poet returned from the Kashmir. At that time he was rather poor, but when he saw his
cherry tree with red cherries, then he became very rich person. Poor and rich are the opposite ideas. Two opposite ideas, poor and rich, are put together, and so it is antithesis. Now see the next figure of speech, and that is personification. दोन फिगर्स आपण पाहिलेले आहेत. नाव सी थर्ड वन पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन त्याला मराठीमध्ये आपण चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतो. तर चेतना म्हणजे ज्या सजीवतान, ओके, निर्जीव वस्तू असली तरी ती सजीव आहे असं समजून कवी कवितेमध्ये वर्णन करतो. और द क्वालिटीज characteristics of living being, human being, are given to non-human or non-living things. Then it is called as personification. See the definition. Personification is giving human characteristics, qualities to non-human things. It helps readers relation to the object and helps make it more active. Personification can lend atmosphere to a scene or give lifelikeness to an object or an animal that might otherwise seem dull. या ठिकाणी निर्जीव किंवा अमूर्त व्यक्तीविषयी वर्णन करताना कवी त्यांना सजीवांची लक्षणे, कॅरेक्टरिस्टिक्स, क्वालिटीज वर्णन करताना लावत असतो. अशा वेळेस पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. किंवा वेन अ नॉन लिव्हिंग थिंग इज शोन ॲज अ लिव्हिंग ऑर इट इज personified, then it forms personification. म्हणजे निर्जीव किंवा अमूर्त वस्तू सजीवांप्रमाणे वर्तन करते, शोन ॲज अ लिव्हिंग. कवी कवितेमध्ये निर्जीव वस्तू सजीवांप्रमाणे वर्तन करते असं वर्णन करतो, तेव्हा पर्सॉनिफिकेशन हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. याचं एक्झाम्पल तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. फर्स्ट एक्झाम्पल, व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. तर या कवितेमध्ये जे चेरी ट्री आहे, प्लॅन्ट, तर त्यामध्ये त्याचं वर्णन करताना कवी ते प्लॅन्ट कशासारखं आहे असं म्हणतो, व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. हिअर द प्लॅन्ट, चेरी प्लॅन्ट, सॅपलिंग, is represented as a human child holding its arms up to be lifted. या ठिकाणी 3 लाईन तुमच्यासमोर आहेत. व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. त्यानंतर नेक्स्ट लाईन आहे कवितेच्या लाईनमध्ये पहा तुम्ही. सी द लास्ट वर्ड, अपवर्ड थर्स्ट, अँड थर्ड वन दॅट इज इट्स आर्म्स. ॲक्च्युली हे जे वर्णन आहे ते कोणाचं आहे, प्लॅन्ट, ओके, चेरी प्लॅन्ट जे आहे, सॅपलिंग, त्याचं वर्णन आहे. पहा, व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड, द चेरी वॉज व्हेरी स्मॉल 5 months child, and the next word that is upward thrust. बरोबर आहे. या प्लॅन्टची वाढ जी आहे ती वरच्या दिशेने होते, म्हणजे झेपावताना दिसतं. ओके, कवी या लाईनमध्ये काय म्हणतो, चेरी ट्री आकाशाच्या दिशेनं झेपावताना दिसतं. म्हणजे झेपावणं किंवा वाटचाल करणं हे काय आहे, सजीवांचे लक्षण आहे. ते चेरी ट्री विषयी वर्णन करताना कवी लावतो. देन इट्स आर्म्स. जसा मनुष्य आपले हात फैलावतो, पसरतो, ही जी
क्वालिटी आहे ह्युमन बीइंगची ती कवीनं या प्लांटला दिलेली आहे. नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल, ब्ल्यू blind sky. Actually blindness is the quality of living being. It is given for the sky. The next one, bee is in an ecstasy, drank. Ecstasy, having great joy, is the characteristic of human being and it is given for bees. Though it is living being but it is not human being. तुम्ही म्हणाल सजीव, मग बीज हे काही सजीव नाही का? पण सजीव किंवा निर्जीव वस्तू यांना ह्युमन क्वालिटी दिली जाते. ॲक्च्युली ह्युमन क्वालिटी दिली जाते. सो बीज आर बिहेविंग मीन्स एन्जॉईंग एक्स्टसी लाईक ह्युमन बीइंग. देन सिंगिंग क्रिकेट्स. क्रिकेट्स मीन्स इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स आर सिंगिंग हिअर. कवी सिंगिंग हा जो ह्युमन कॅरेक्टरिस्टिक आहे तो क्रिकेट्स इन्सेक्टला लावतो. Then see, we have seen these examples and here non-living things or the living things also like insects are given human qualities of blindness. तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये ह्युमन क्वालिटी हा शब्द आला पाहिजे. ह्युमन क्वालिटी ऑर कॅरेक्टरिस्टिक ऑफ ब्लाइंडनेस, एक्स्टसी अँड सिंगिंग. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड पर्सॉनिफिकेशन. यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे पा, तर या ठिकाणी लाईनमध्ये ह्युमन क्वालिटी, मग ती प्लॅन्ट असेल, ॲनिमल असेल, नॉन लिव्हिंग थिंग असेल, ॲबस्ट्रॅक्ट थिंग असेल, अशा वस्तूंबाबत कवी वर्णन करताना जर ह्युमन क्वालिटी, ह्युमन कॅरेक्टरिस्टिक जर त्या ठिकाणी त्या वस्तूंबाबत बोलत असेल तर तिथे पर्सॉनिफिकेशन हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. देन सी द नेक्स्ट वन, दॅट इज क्लायमॅक्स. क्लायमॅक्स, सी द डेफिनेशन ऑफ दिस फिगर. Climax is a figure of speech in which series of words, phrases or ideas are arranged in an ascending order of importance or emphasis. Here, in a single poetic line or more than one, when poet uses in a single poetic line, only single line is expected here. Poet uses ideas in an order of ascending. कवी क्रमाने, चढत्या क्रमाने, असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, चढत्या क्रमाने कवितेच्या लाईनमध्ये कवी जेव्हा आयडियांचा क्रम हा चढता लावतो असं वर्णन करतो तेव्हा त्या ठिकाणी क्लायमॅक्स हा फिगर्स ऑफ स्पीच होतो. अँड फॉर व्हॉट, फॉर द इम्पॉर्टन्स ऑर एम्फॅसिस. त्या लाईनमध्ये कवीला जो विषय मांडायचा आहे तो वाचकांच्या मनावरती बिंबविण्यासाठी, ठाम करण्यासाठी कवी अशा प्रकारचे लँग्वेजमध्ये चेंजेस करतो. सो इट इज फिगरेटिव्ह लँग्वेज. क्लायमॅक्स, जस्ट वी आर we see the example of climax. First of all, if you understood the definition, काय आहे बरं क्लायमॅक्स मध्ये? क्लायमॅक्स म्हणजे कवितेच्या एका लाईनमध्ये जेव्हा कवी आयडियाज म्हणजे त्याच्या काही कल्पना असतील त्या असेंडिंग ऑर्डरनं, चढत्या क्रमाने लावतो तेव्हा त्याला क्लायमॅक्स असं म्हणतात. आयडियाज आर अरेंज्ड इन an ascending order of importance or emphasis, then it is called climax. See the example. Here we have a single example of climax. Pink, fragile, quick to fall. हे example पहा. It is the example of climax. Pink, fragile, quick to fall. Here
In this line, we have three ideas. First, that is pink. Second, fragile. And the next one, quick to fall. The arrangement of the words, that is ideas, in the line. They move from healthy to delicate. हेल्दी टू डेलिकेट. हा जो आयडियांचा क्रम आहे. समजा एखादं फ्रूट आहे, ओके. या ठिकाणी पाहता हे चेरी फ्रूट जे आहे तर त्याची फ्लावर्स जे आहेत त्याचं वर्णन या ठिकाणी कवी करतो. पिंक फ्लावर्स आहेत, त्यानंतर ते फ्रॅजिल म्हणजे कसे आहेत, डेलिकेट आहेत, आणि आणखी डेलिकेट कसे होतात, क्विक टू फॉल. म्हणजे या ठिकाणी पिंक मीन्स फ्लावर्स आहेत, त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे तो म्हणजे फ्रॅजिल. फ्रॅजिल्स मीन्स रायपन, म्हणजे फ्लावरची फ्रूट्स होतात, ओके. आणि ते फ्रूट्स कसे होतात, रायपन, परिपक्व होतात. आणि नेक्स्ट वर्ड आहे तो म्हणजे द नेक्स्ट वन दॅट इज क्विक टू फॉल, म्हणजे ती परिपक्व, तयार, म्हणजे तोडून घेण्यासाठी ती काय आहेत, तोडून घेण्यासाठी ती रेडी झालेली आहेत. पिंक मीन्स फ्लावर किंवा त्या फळाची पहिली अवस्था म्हणूयात आपण. फ्रॅजिल मीन्स ते फळ आता परिपक्व झालेलं आहे, रेडी झालेलं आहे. आणि क्विक टू फॉल, फ्रॅजिलमध्ये काय आहे ते रायपन, म्हणजे तयार झालेलं आहे. आणि क्विक टू फॉलमध्ये आपण ते तोडून घेऊ शकतो असं. So here the ideas are arranged in ascending order. Now see the last figure in this poem, that is imagery. Imagery is the use of vivid description, different language, usually rich in sensory words that evokes one or all of the five senses. Here the five senses all of you know: hearing, seeing, स्मेलिंग, टचिंग. बरोबर आहे. ही 5 ज्ञानेंद्रिय ज्यांना म्हणतो आपण, 4 ह्या ठिकाणी आहेत. द टचिंग, टेस्टिंग इज हिअर नॉट. 5 सेन्सेस आहेत पण या ठिकाणी 4 दिलेले आहेत. सीइंग, हिअरिंग, स्मेलिंग अँड टचिंग. याशी संबंधित कवितेमध्ये कवी वर्णन करत असेल, ओके. ती लाईन वाचताना वाचकाला ती गोष्ट प्रत्यक्ष पाहिल्यासारखं वाटत असेल, प्रत्यक्ष ऐकल्यासारखा आवाज येत असेल. स्मेलिंग, समजा फुलांचं वर्णन करतो कवी तर त्यावेळेस प्रत्यक्ष आपल्याला वास आल्याचा भास होत असेल. टचिंग, स्पर्श केल्याचा भास होत असेल. अशा प्रकारचं पिक्चरस डिस्क्रिप्शन, ओके. कवी या ठिकाणी शब्दांचं वर्णन करतो, परंतु रीडरच्या समोर ते चित्र प्रत्यक्षात उभं राहतं. असं वर्णन जर ते असेल तर त्या ठिकाणी इमेजरी हा फिगर्स ऑफ स्पीच असतो. आता हे कशासाठी केलं जातं? टू क्रिएट पिक्चर्स ऑर इमेजेस इन द रीडर्स माइंड. मीन्स हिअर वाचक जो आहे त्याच्या मनावरती कवीला जो सांगायचा विषय आहे तो ठसविण्यासाठी या ठिकाणी फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केला जातो. आता या ठिकाणी एक्झाम्पल पहा इमेजरीची. अपवर्ड थस्ट इट्स आर्म्स. ही लाईन वाचल्यानंतर अपवर्ड्स थ्रस्ट इट्स आर्म्स ब्रिंग्स टू माइंड अ चाइल्ड होल्डिंग अप इट्स आर्म्स कॅरीड बाय समवन द चाइल्ड लव्स अँड हू लव्स हिम. हे चित्र वाचल्यानंतर आपल्यासमोर लहान मूल उभा राहतं की जे त्याचे हात फैलावताना दिसतं किंवा त्याचा हात दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे आणि ते चालताना दिसतं. देन द नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ द फिगर दॅट इज रायपन अँड ज्वेल्ड इन द सन. या लाईनमध्ये हिअर द पोएट स्पीक्स ऑफ द सिंगल चेरी he saw and compares it to a jewel. चेरी ट्री पाहिल्यानंतर कवी जेव्हा ते ज्वेलसारखं आहे असं वर्णन करतो तेव्हा आपल्यासमोर त्या ठिकाणी चेरी ट्रीची ती रेड कलरची फ्रूट्स
त्याचं चित्र आपल्यासमोर उभा राहतं, सीइंग दिसू लागतं आपल्याला. द नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज रायपन अँड ज्वेल्ड इन द सन. हिअर द पोएट स्पीक्स ऑफ द सिंगल चेरी ही सॉ अँड कम्पेअर्स टू इट अ ज्वेल. म्हणजे कवी जेव्हा त्या चेरी फ्रूट्सचं वर्णन करतो तेव्हा अक्षरशः लाल रंगाची बरीचशी चेरी ट्री आपल्या डोळ्यासमोर उभा राहतात. देन द नेक्स्ट वन, पिंक फ्रॅजिल क्विक टू फॉल. या ठिकाणी ही लाईन वाचल्यानंतर यामध्ये डबल फिगर होतो का? पहिला आहे क्लायमॅक्स आणि दुसरा या ठिकाणी इमेजरी. द कलर पिंक ब्रिंग्स टू माइंड समथिंग dainty, flimsy or delicate. The poet is able to make the reader imagine small, pretty and delicate flowers in the color pink. म्हणजे या ठिकाणी पिंक कलरची ती फुलं चेरीची आपल्यासमोर उभी राहतात. इमेजरी, पिक्चर्स वाचक तयार करतो समोर, त्याच्या पिक्चर्स उभी राहतात. सो इट इज कॉल्ड ॲज इमेजरी. सो हिअर वी हॅव सीन alliteration, then antithesis, personification, then climax, imagery. So here I have given some of the examples. Try to find out the other examples of the same figure, and if you have any question about the figure on this poem, try to ask me. फिगर्स ऑफ स्पीच पाहिलेले आहेत आपण, पण आता यावरती क्वेश्चन कसे असतात, तर या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पाहिलेला आहे. इथे फिगर्स ऑफ स्पीचवरती तुम्हाला व्हरायटी ऑफ क्वेश्चन असते. जसं की यू हॅव गिवन अ लाईन, तुम्हाला लाईन दिली जाते आणि क्वेश्चन असं असतं काय, फाइंड द फिगर इन द फॉलोइंग लाईन अँड एक्सप्लेन इट. दिलेल्या लाईनमध्ये फिगर ओळखायचा आणि तो एक्सप्लेन करायचं, म्हणजे नेम ऑफ द फिगर अँड इट्स एक्सप्लेनेशन. किंवा आणखी दुसरा प्रश्न कसा असेल, फाइंड द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन फ्रॉम द गिवन स्टांझा अँड एक्सप्लेन इट. ॲक्च्युली तुम्हाला इथं नेम ऑफ द फिगर दिलं जातं, तुम्ही त्याची लाईन फाइंड करायची आणि एक्सप्लेनेशन द्यायचं. किंवा वरती तुम्हाला काय केलं जाईल, त्या फिगरचं एक्सप्लेनेशन दिलं जाईल आणि त्या एक्सप्लेनेशनचा फिगर आपण फाइंड करायचा. म्हणजे या ठिकाणी व्हरायटी ऑफ क्वेश्चन असते. क्वेश्चन जसा असेल त्या प्रकारचं आपलं उत्तर फॉर्म करता आलं पाहिजे. महत्त्वाचं या ठिकाणी आहे की नेम ऑफ द फिगर अँड एक्सप्लेनेशन. यासाठी आपण कविता अभ्यासत असताना त्या कवितेमध्ये कोणकोणते फिगर्स आहेत ते आपल्या नोटबुकमध्ये सेपरेटली आपण काय केलं पाहिजे, नोट डाऊन केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल या पोएममध्ये ॲलिट्रेशन आहे, तर तुम्ही फिगर्स ऑफ स्पीच हा टॉपिक टाकल्यानंतर फर्स्ट फिगर काय टाकायचं, ॲलिट्रेशन, आणि त्या खाली ॲलिट्रेशनची कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल देर आर 10 एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन. मग या ठिकाणी सिक्वेन्सली आपण फर्स्ट लाईन आणि त्यामध्ये काय आहे तो कसा आहे, विच साऊंड इज रिपीटेड, सेकंड लाईन, असं करत आपण ॲलिट्रेशन कंप्लीट करायचा. देन पर्सॉनिफिकेशन कोणकोणत्या लाईनमध्ये आहे अँड इट्स एक्सप्लेनेशन. तर अशा प्रकारे सगळे फिगर्स आपण कंप्लीट करायचे आहेत. ओके, वी स्टॉप हिअर. थँक्यू.